श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 12 वाचन। समाशत्रो च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समासंग विवर्जिता। पार्था जयाची अठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रादोही सरिसा पाडू का घरीची या उजेडू करावा, पारिखिया अंधारू पाडावा। हे नेनेची गा पांडवा विपू जैसा, जो खांडावया घावो घाली का लावणी जयाची केली। दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा, ना तरी इक्षुदंडू पाळिकिया गोडू गाळतिया कडू नोहेच जेवी। अरिमित्री तैसा अर्जुना जया भाऊ ऐसा, मानापमानी सरिसा होतू जाय। तिही ऋतू समान जैसे का गगन, तैसा एकची मान शीतोष्ण जया। दक्षिणा उत्तर मारुता मेरू जैसा, पंडू सुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थु जो। माधुर्ये चंद्रिका सरिसी रायारंका, तैसा जो सकळिका भूता समूह। आघविया जगा एक सेव्य जैसे उदक, तैसे जया ते तिन्ही लोक आकांक्षिती। जो बाह्य संग सांडूनिया लाग, एकाकी असे अंग अंगी सुनी। समशत्रुच मित्रच तथा मानाप मानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता। एखादा दिवा तो प्रज्वलित केला प्रकाश देतो, तो घरच्या मालकालाही तितकाच प्रकाश देतो आणि बाहेरचा आलेला पाहुणा त्यालाही तो तितकाच प्रकाश देतो। पाणी आहे ते तहान भागवते, शत्रूचीही पाणी तहान भागवतं आणि मित्राचीही पाणी तहान भागवतं। झाड आहे, झाड सावली आणि फळं ही समसमान देते। त्याचा रस गोडवा आणि आल्हाददायकता माधुर्य हे सर्वांसाठी सारखंच असतं। जे आकाश आहे, ज्या आकाशाची व्यापकता सर्वांना व्यापून आहे, येथे शत्रू मित्र दोन्हीही समान आहे। जैसे शीतोष्ण समदुःख, शीतोष्ण सुख दुःखेषु। आता पोळणारा सूर्य, पोळणारा आग, कोळसा, धातू तप्त, तो पोळतोच। हा पोळणं हा याचा अग्नीचा संसर्गामुळे पोळणं आहे। गारवा आहे तेव्हा उष्णता कमी होते, हा निसर्गाचा भाग आहे।